हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन 6 काय दिला आहे. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. काय दिलेलं आहे पहा आपल्याला. आउट ऑफ 1900 किलोमीटर म्हणजे टोटल डिस्टन्स किती आहे 1900 किलोमीटर. त्यापैकी विशालने काही डिस्टन्स हे बसने ट्रॅव्हल केलेलं आहे आणि काही डिस्टन्स हे एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं आहे. सम डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस अँड सम डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे. विशालने बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आपल्याला जे फाइंड करायचं आहे त्यासाठी आपण एक्स आणि वाय व्हेरिएबल कन्सिडर करू. मग आपण विशालने बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपण एक्स किलोमीटर आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वाय किलोमीटर कन्सिडर करू. बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपण एक्स किलोमीटर कन्सिडर करू आणि एरोप्लेननं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपण वाय किलोमीटर कन्सिडर करू. आता आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे. विशालनं जे बसनं आणि एरोप्लेननं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे म्हणजेच टोटल डिस्टन्स आपल्याला किती दिलेलं आहे 1900 किलोमीटर. म्हणजेच आपली फर्स्ट कंडिशन काय येईल पहा. बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स एक्स किलोमीटर आहे, एरोप्लेननं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वाय किलोमीटर आहे आणि हे दोन्ही मिळून ट्रॅव्हल केलेलं टोटल डिस्टन्स किती आहे 1900 किलोमीटर. हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालेलं आहे. ही आहे आपली फर्स्ट कंडिशन. आता आपल्याला या ठिकाणी बस आणि एरोप्लेनचा ॲव्हरेज स्पीड दिलेला आहे. बसचा ॲव्हरेज स्पीड किती आहे पहा. बसचा ॲव्हरेज स्पीड किती आहे 16 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेनचा ॲव्हरेज स्पीड किती दिलेला आहे पहा 700 किलोमीटर पर आवर. आणि आपल्याला काय दिलेलं आहे पहा. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. आणि जर्नी कंप्लीट करण्यासाठी किती आवर्स लागलेला आहे. टोटल आवर्स किती दिलेले आहेत 5 hours. टोटल जर्नी कंप्लीट होण्यासाठी 5 तास लागलेले आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल. बसने ट्रॅव्हल केलेला वेळ किती आहे आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेला वेळ किती आहे हे काढून घ्यावं लागेल. आता आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. याच्यावरून आपण टाईमचा फॉर्म्युला काढून घेऊ. टाईमचा फॉर्म्युला काय येईल पहा. मग टाईम इज इक्वल टू हे टाईम आपण या साईडला घेऊ आणि स्पीड या साईडला घेऊ. म्हणजेच काय येईल टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा फॉर्म्युला यूज करून आपण टाईम काढून घेऊ. आता बसने ट्रॅव्हल केलेला टाईम आपण काढून घेऊ. टाईम टेकन बाय बस येईल पहा. टाईम टेकन बाय बस डिस्टन्स अपॉन स्पीड. बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे एक्स किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स एक्स येईल आणि स्पीड किती आहे बसचा 60 म्हणजे या ठिकाणी एक्स अपॉन 60 येईल. आणि टाईम टेकन बाय एरोप्लेन काय येईल पहा. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेला आहे एरोप्लेनने वाय अपॉन स्पीड किती आहे एरोप्लेनचा 700 म्हणजे या ठिकाणी काय येईल वाय अपॉन 700. आणि टोटल टाईम किती दिलेला आहे आपल्याला 5 hours. म्हणजे आपली सेकंड कंडिशन काय येईल पहा. एक्स अपॉन 60 बससाठी टाईम किती आहे एक्स अपॉन 60 आर. या ठिकाणी युनिट काय येईल आर आवर. बसने ट्रॅव्हल केलेला टाईम किती आहे एक्स अपॉन 60 आवर आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेला टाईम किती आहे वाय अपॉन 700 आवर. आणि टोटल टाईम किती दिलेला आहे आपल्याला 5 आवर. म्हणजे आपल्याला हे मिळेल सेकंड इक्वेशन. बसने ट्रॅव्हल केलेला टाईम प्लस एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेला टाईम इज इक्वल टू टोटल टाईम. आता या ठिकाणी आपल्याला 2 इक्वेशन्स मिळालेले आहेत. ही 2 इक्वेशन्स सॉल्व्ह करू आपण. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस काढू. सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल. प्रथम काय करू आपण. विशालने बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स एक्स किलोमीटर कन्सिडर करू आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वाय किलोमीटर कन्सिडर करू. विशाल ट्रॅव्हल्ड एक्स किलोमीटर बाय बस अँड वाय किलोमीटर बाय एरोप्लेन. काय केलं पहा आपण. विशालने बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स एक्स किलोमीटर कन्सिडर केलं आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वाय किलोमीटर कन्सिडर केलं. आता आपण फर्स्ट कंडिशन लिहून घेऊ. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय आहे. टोटल डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला 1900 किलोमीटर. मग बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे एक्स किलोमीटर प्लस एरोप्लेननं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे वाय किलोमीटर आणि हे दोन्ही मिळून टोटल डिस्टन्स किती आहे 1900 किलोमीटर. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला बसचा आणि एरोप्लेनचा ॲव्हरेज स्पीड दिलेला आहे तो आपण लिहून घेऊ. ॲव्हरेज स्पीड ऑफ बस is equal to 16 kilometer per hour and average speed of aeroplane is equal to 700 kilometer per hour. तर स्पीडचा फॉर्म्युला काय आहे पहा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. देअरफॉर
टाईम इज इक्वल टू काय येईल पहा फॉर्म्युला, हा टाईम आपण या साईडला घेऊ आणि स्पीड या साईडला घेऊ. म्हणजेच काय येईल, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा टाईमचा फॉर्म्युला यूज करून आपण बसने ट्रॅव्हल केलेला टाईम आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेला टाईम काढून घेऊ. टाईम टेकन बाय बस इज इक्वल टू डिस्टन्स. आता बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे, एक्स, म्हणजेच एक्स अपॉन स्पीड. बसचा स्पीड किती आहे पहा, ॲव्हरेज स्पीड ऑफ बस 60 km/h, म्हणजेच या ठिकाणी एक्स अपॉन 60. टाईमचं युनिट काय येईल, आवर. हा मिळाला आपल्याला टाईम टेकन बाय बस. आता आपण टाईम टेकन बाय एरोप्लेन काढून घेऊ. टाईम टेकन बाय एरोप्लेन इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे पहा, एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स y किलोमीटर, म्हणजे काय या ठिकाणी y डिस्टन्स अपॉन स्पीड. स्पीड किती आहे पहा एरोप्लेनचा, 700 km/h. 700. टाईमचं युनिट काय येईल, आवर. म्हणजे एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेला टाईम किती आहे, y अपॉन 700 आवर. आता फ्रॉम सेकंड कंडिशन काय आपली, टाईम टेकन बाय बस प्लस टाईम टेकन बाय एरोप्लेन इज इक्वल टू टोटल टाईम. टाईम टेकन बाय बस किती आहे, एक्स अपॉन 60, म्हणजे या ठिकाणी काय येईल, एक्स अपॉन 60 प्लस टाईम टेकन बाय एरोप्लेन किती आहे, y अपॉन 700, म्हणजे या ठिकाणी काय येईल, y अपॉन 700 इज इक्वल टू टोटल टाईम. टोटल टाईम किती दिलेला आहे, 5 hours. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. एक्स इंटू 700 काय येईल, 700x प्लस 60 इंटू वाय काय येईल, 60y अपॉन 60 इंटू 700 इज इक्वल टू 5. आता ही टर्म आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 60 इंटू 700 डिवाइड आहे, या ठिकाणी गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय मिळेल पहा, 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 700. आता या इक्वेशनला आपण 10ने डिवाइड करू. 700x डिवाइड 10 प्लस 60y डिवाइड 10 इज इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 700 अपॉन 10. या ठिकाणी लिहू आपण डिवाइड बोथ द साइड्स बाय 10. या ठिकाणी 0 0 कॅन्सल होईल, या ठिकाणी 0 0 कॅन्सल होईल, या ठिकाणी 0 0 कॅन्सल होईल. काय मिळेल पहा, 70x प्लस 6y इज इक्वल टू 6 5 30, म्हणजे 60 इंटू 5 किती येईल, 300. 300 इंटू 70, 300 इंटू 70 किती येईल पहा, 300 इंटू 70. 7 3 21 आणि ह्या 3 0, म्हणजेच किती येईल, 21,000. काय केलं पहा आपण, 60 इंटू 5 केलं. 60 इंटू 5 किती आलं, 300. 300ला 70नं मल्टिप्लाय केलं. 7 3 21 आणि ह्या 1 2 3 3 0, म्हणजेच किती येईल, 21,000. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड. तर आपल्याला 2 इक्वेशन्स मिळालेले आहेत. या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन काय आहे पहा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. आणि सेकंड इक्वेशन काय मिळालं, 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. आता ही दोन्ही इक्वेशन्स आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू. आता या ठिकाणी सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट काय आहे, 6. फर्स्ट इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट काय नाही, म्हणजे 1 आहे. मग आपण या इक्वेशन 1ला 6ने मल्टिप्लाय करू, म्हणजे आपल्याला वायचा कोएफिशियंट 6 मिळेल. म्हणजे दोन्ही इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट इक्वल होईल. म्हणजेच आपण इक्वेशन 1ला दोन्ही साईडला 6ने मल्टिप्लाय करू. 6 इंटू वाय किती येईल, 6y. सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट काय आहे, 6. म्हणजेच दोन्ही इक्वेशनमध्ये वाय या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल होईल. लिहू आपण या ठिकाणी मल्टिप्लाइंग बाय 6 टू इक्वेशन 1. इक्वेशन 1 लिहून घेऊ आपण. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. हे आहे इक्वेशन नंबर 1. या इक्वेशनला आपण दोन्ही साईडला 6ने मल्टिप्लाय करू. किती येईल पहा, 6 इंटू एक्स 6x प्लस 6 इंटू वाय 6y इज इक्वल टू 1900 इंटू 6. किती येईल पहा, 1900 इंटू 6. 6 0 0, 6 0 0, 6 9 54, 4 कॅरी ओव्हर 5, 6 1 6, 6 प्लस 5 11. म्हणजेच किती येईल पहा, 11,400. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3मध्ये वाय व्हेरिएबलचा कोएफिशियंट आपण इक्वल करून घेतला. आता या ठिकाणी दोन्ही टर्मचा आपण साईन चेक करू. या ठिकाणी 6yचा साईन प्लस आहे, इक्वेशन सेकंडमध्ये 6yचा साईन प्लस आहे. दोन्ही ठिकाणी सेम साईन आहे, म्हणजे सेम साईन असेल तर काय करायची, सबट्रॅक्शन. मग आपण इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3ची सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 अँड 3 वी गेट. लिहून घेऊ आपण दोन्ही इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय मिळालं पहा आपल्याला, 70x प्लस 6y
इज इक्वल टू 21,000. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 3 लिहून घेऊ आपण. 6x + 6y इज इक्वल टू 11,400. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 3. या दोन्ही इक्वेशन्सचे आपण सबट्रॅक्शन करू. आता हे जे खाली इक्वेशन आहे याची साईन चेंज होतील. या ठिकाणी प्लस आहे मायनस होईल, या ठिकाणी प्लस आहे मायनस होईल, या ठिकाणी प्लस आहे मायनस होईल. 70 - 6 किती येईल पहा. या ठिकाणी 10, या ठिकाणी 6. 10 - 6 4 आणि हा 664x. ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे म्हणजेच +64x + 6y - 6y कॅन्सल होईल. इज इक्वल टू 21,000 - 11,400 किती येईल पहा. 0 0 0 - 0 0. या ठिकाणी 10, या ठिकाणी 0. 10 - 4 6, या ठिकाणी 10, या ठिकाणी 1. 10 - 1 9, या ठिकाणी 1 - 1 0. म्हणजेच किती मिळालं आपल्याला 9,600. म्हणजेच काय मिळालं आपल्याला 64x इज इक्वल टू 9,600. म्हणजेच काय मिळालं आपल्याला 64x इज इक्वल टू 9,600. 64x इज इक्वल टू 9,600. आता हा 64 आपण या साईडला घेऊ. 64 या ठिकाणी एक्सला मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 9,600 डिवाइड 64. 8ने भागालो आपण. 8 8 जार 64. 8 1 जार 8. 9 मधून 8 गेला 1. 16 झाले. 8 2 जार 16. 0 0. काय मिळालं पहा 1,200 अपॉन 8. पुन्हा 8चा भाग घालू. 8 1 जार 8. 8 1 जार 8. 12 मधून 8 गेले 4. 40. 8 5 जार 40. 8 0 जार 0. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 150. एक्स इज इक्वल टू 150. आपल्याला काय काढायचं आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस काढायचं आहे. आणि आपण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस काय कन्सिडर केलेलं आहे x किलोमीटर. या ठिकाणी आपल्याला y व्हेरिएबलची व्हॅल्यू काढण्याची गरज नाही. फक्त आपल्याला बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स विचारलेलं आहे. म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस किती मिळालं आपल्याला 150 किलोमीटर. आन्सर लिहू आपण या ठिकाणी. विशाल ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर बाय बस. विशाल ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर बाय बस. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.